कुरपडा परिसरामध्ये मुंब्र्यामध्ये 10 वर्ष अल्पवयीन चिमुरडीला खेळण्याचं आमिष दाखवून तिला फसवण्यात येतं आणि तिला तिच्याच म्हणजे ओळखीच्याच व्यक्तीकडनं तिच्यावरती असे अन्याय अत्याचार होतो, लैंगिक अत्याचार होतात। त्यानंतर तिला धारदार शस्त्राने तिची हत्या करण्यात येते। 6व्या मजल्यावरनं तिला फेकून देण्यात येते। विचार करा काय त्या नराधमाची विकृती असणार। अशी विकृत व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरतायत आणि आपण अगदी गाफीलपणे राहिलो की आपल्या मुली सुरक्षित आहेत। तुम्हीच सांगा कोणत्या प्रकारे आपल्या मुली सुरक्षित आहेत? महिलांवर अत्याचार होतो आणि शिक्षेचे स्वरूप देखील काही बदलत नाहीये। त्यामुळे माझी सरकारकडे आणि पोलीस यंत्रणेकडे खरंच एवढी एक विनंती आहे की आपण आपल्या या शिक्षेचे स्वरूप बदला। जन्मठेप, फाशीची शिक्षा अशा कडक कडक कारवाया तर कराच त्यांच्यावरती, पण आणखी काही करता येईल तर जरूर करा, कारण महिला भगिनी या लहान मुली अजून देखील सुरक्षित नाहीये। आणि मला एवढंच म्हणायचं की जर परिसरामध्ये असा प्रकार असणार तर त्या कशा वावरणार? शाळेत जाणार, क्लासला जाणार किंवा खेळण्यासाठी त्या बाहेरच पडणार नाही का? तुम्हीच सांगा। आणि या सर्व गोष्टींचे प्रतिसाद सर्वत्र हे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत आणि आम्ही देखील या गोष्टीचा निषेध करत आहोत।